ट्रान्सलेशन वाचतो म्हणजे तुम्हाला जरा कल्पना येईल ट्रान्सलेशन कसं आहे. नाही असू दे असू दे असू दे असू दे असू दे हां असू दे. हा अभंग आहे, हा गाथेमध्ये 628 नंबर आहे. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. अतिशय सुंदर ह्याचं गायन पण आहे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित कोणी. धन्य आजी दिन झाले, मला वाटते भीमसेनचंच आहे बहुतेक, धन्य आजी दिन झाले. तर अभंग असा आहे, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. इतका छोटा अभंग आहे, जेमतेम 20 शब्द असतील, 4 ओळी, जेमतेम 20 शब्द, पण एवढा मोठा अर्थ त्याच्यात भरलाय. आणि एवढे 20 शब्द ह्यातलं जे गाणं तयार झालंय भीमसेनचं, ते ऐकलं तर तुम्ही 10 वेळा ऐकलं तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. ही संतांच्या शब्दांमधली जादू आहे. तर ह्याचं आपण भाषांतर बघूया. पहिला चरण, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. टुडे इज इंडीड अ ब्लेसेड डे, आय हॅव सीन सेंट्स टुडे. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, ऑल माय सिन्स अँड ट्रबल्स have got annulled as a result of the sight of the saints. My sad and helpless state has gone away immediately. दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले बल. I am contented and my mind is resting on the feet of the saints. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. तुका says the day when saints and sages visit your house is as good as the festival days of Diwali and Dasara. तर गाथेमध्ये अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे की संत आणि परमेश्वर याच्यामध्ये काहीही फरक नसतो. जर तुमची देवपूजा चालू असली आणि जर तुमच्या घरी संत आले तर तुम्ही पूजा थांबवू शकता. आधी संतांची चरण पूजा करा, संतांची सेवा करा, मग देवपूजा चालू. तर हा अभंग असे अनेक अभंग आहेत जे तुम्हाला खूप एन्जॉय करता येतील. गाथेमध्ये तुम्हाला वाचायची असेल तुम्ही गाथा जरूर वाचा, कारण आपण सहसा गाथा वाचत नाहीत मराठी माणसं. आपण बघू, आपण सगळे ज्ञानेश्वरी वाचतो, पण गाथा वाचायला कोणी फार जात नाही. कारण काय माहिती नाही, अजब आहे, पण आहे, ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला कोणी म्हटलं की अरे मी गाथा घेतली. इवन जे मंदिरातली माणसं आहेत, वारकरी लोक आहेत ना, ते पण अर्थसहित गाथा वाचायला जात नाहीत. हे आश्चर्य. त्यांच्याकडे काय होतं, वर्षातून एकदा पारायण असतं. मग ते पारायण प्रत्येक गावात होतं, हरिनाम सप्ताह होतो, पारायण होतं, तुकाराम बीज असली की बीज सप्ताह, मग 7 दिवस कीर्तन, आणि त्या कीर्तनामध्ये मग सगळी प्रवचनं, अभंग. त्यांना अनेक अभंग तोंडपाठ असतात, पण अर्थसहित अभंग घेऊन पुस्तक वाचलेला वारकरी मी फार क्वचित पाहिलं. त्यांच्याकडे ती पारायणाच्या कॉप्या असतात, ती 130 रुपयाला देहूमधनं कॉपी मिळते. फक्त 130 रुपयामध्ये तुकाराम महाराजांचे 4500 अभंग अतिशय ब्युटिफुली प्रिंटेड यू कॅन बाय. पण त्याच्यात अर्थ नाही आहे, आपल्याला अर्थ घ्यायला पाहिजे. तर हे माझं म्हणणं आहे, तुम्ही आयदर इंग्लिश पुस्तकं घ्या, त्याच्यातून अर्थ वाचा, किंवा मराठीतून खांदारकर किंवा यांची कोणाची घ्या आणि ते वाचा. आता आपण अजून एक अभंग ट्रान्सलेशन बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया, डिस्कशन करूया. आता हा एक सुंदर अभंग आहे, 747 क्रमांक, पुढचं पान 82. आम्ही त्याच्यात थोडी चित्र पण काढलेली आहेत, समर्पक, की जरा त्याचा अर्थ जास्त विशद करता येईल असा. इथे आता विठोबाचे चरण दाखवले, तुकाराम महाराज त्यांच्या चरण स्पर्श करून नमस्कार करतायत. कारण अभंग असा आहे, हे आपण सुंदर गाणे, पाहतोसी काय आता पुढे करी पाय. आठवतंय का सगळ्यांना? पाहतोसी काय आता पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडूनी हस्तक. फार सुंदर अभंग आहे, आपण थोडा वेळ ऐकूया, मला वाटतं बघूया. तर तिसरा चरण आहे, बरवे करी सम, नको भंगू देऊ प्रेम, तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठल. हा पण जेमतेम 20 शब्द, पण त्या 20 शब्दामध्ये त्यांनी अशी मजा करून ठेवली. आणि ते गाणं ऐकलं तर
100 वेळा गाणं ऐकलं, गेली 40-50 वर्ष हे गाणं मी ऐकतोय, कधीही कंटाळा येत नाही. ते सकाळी उठल्या उठल्या मला तर सवय अशी आहे, म्हणजे आय विल कन्फेस टू यू की मी साधारण 1980 78-77 सालापासून अभंग आणि ज्ञानेश्वर महाराज आणि अमृतानुभव त्यांचा किंवा चांगदेव पासष्टी याच्या प्रेमात पडलो आणि अभंग ऐकण्याच्या प्रेमात पडलो. तर अभंग ऐकण्यामुळे आपली एनर्जी पण रिकवर होते, आपलं व्हायब्रेशन सुधारते आणि आपलं व्हायब्रेशन जर सुधारलं तर विश्वातल्या चांगल्या घटना आपण आकर्षित करून घेतो. हल्लीची सगळी मॉडर्न थिअरी तेच सांगते की यू गेट व्हॉट यू हॅव इनसाइड. आमचं आतमध्ये जर चांगलं व्हायब्रेशन असेल तर आमच्याकडे संकट येणार नाही आणि मला तोच अनुभव आहे. मी गाडी चालवताना माझ्या गाडीत नेहमी फक्त अभंगच ऐकत असतो, दुसरं काही ऐकत नाही स्टार्ट टू फिनिश. आणि मग पूर्वी माझ्याकडे कॅसेट्स असायच्या, आता याच्यामध्ये मोबाईलवरती वगैरे अभंगाचं मला कावीळ झाली होती 81 साली. तर तेव्हा त्या कावीळीतून रिकव्हरी माझी पटकन झाली का, तर मी हे भीमसेन आणि लता यांच्या C90च्या कॅसेट्स ऐकायचो. ऑफिसमधून घरी आलो की ती कॅसेट लावून ठेवायची आणि पडून राहायचं, जवळजवळ झोप लागायची. अर्धवट झोप अर्धवट ऐकणं आणि ती जी 90 मिनिटात मी जो रिफ्रेश व्हायचो की त्यानंतर मी बॅडमिंटन खेळायला जायचो आमच्या क्लबमध्ये आणि मी आमच्या टुर्नामेंटमध्ये जिंकलेलो होतो. आफ्टर जॉन्डिस म्हणजे जो विकनेस आला होता तर माझा जॉन्डिसचा विकनेस सगळा पूर्णपणे दूर गेला. परत माझ्या गाडीला अभंग चालू असल्यामुळे कधीही आजपर्यंत कोणी येऊन ठोकलं नाही. ऍक्सिडेंट कशा होतात, ऍक्सिडेंट होण्याचं मुख्य कारण असतं की आपली काही चूक नसते पण समोरचं येऊन ठोकून जातं. पण माझ्या गाडीला आतापर्यंत कोणी समोरून ठोकलं नाही, मी पण कोणाला कवच आहे. जसं आपण म्हणतो रामरक्षा हे कवच आहे, तसं अभंग हे कवच आहे. हे कवच माझ्या भोवती असल्यामुळे मला आतापर्यंत तरी कोणीही त्रास दिलेला नाही. इंडियात तर मी एकही गाडी अशी पाहिली नाही की तिला आपण याचं भाषांतर बघूया. पाहतोसी काय आता पुढे करी पाय, ओ गॉड वाय आर यू जस्ट लुकिंग ॲट मी, प्लीज शो मी युअर फीट, ब्रिंग देम अ लिटल फॉरवर्ड प्लीज, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडूनी हस्तक, लेट मी रेस्ट माय हेड ऑन देम, आय स्टँड इन फ्रंट ऑफ यू विथ फोल्डेड हँड्स, बरवे करी सम, नको भंगू देऊ प्रेम, लेट युअर नाईस फीट बी स्पेस्ड इक्वली, सिम्बॉलिक ऑफ गॉड्स लव्ह टू ऑल. प्रत्येकाला समप्रमाणात प्रेम, ह्याला कमी त्याला जास्ती असं नाही म्हणून समचरण. सो सिम्बॉलिक ऑफ गॉड्स लव्ह टू ऑल सेंट ऑर सिनर. म्हणजे संतांवर जेवढं प्रेम करतो देव तेवढंच तो पापी माणसावर पण तेवढंच प्रेम करतो. हे आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे, पण देवाचं प्रेम ते सगळ्या लेकरांवर त्याचं सारखं प्रेम असतं. जो वाट चुकला त्या वाट चुकलेल्याला वाट सरळ व्हावी म्हणून तो मदत करतो. आणि तुकाराम महाराजांनी तेच केलेले प्रयत्न अनेक अभंगांमधून वाट चुकलेल्या लोकांना कठोर शब्दात उपदेश करून. तुम्ही हे अभंगाचं 1 to 300चं पहिला वॉल्यूम जर घेतला तर त्याच्यामध्ये अभंग क्रमांक 49, 50 आणि 51 हे एका सिरीजमध्ये 3 अभंग असे आलेले आहेत की ज्या लोकांनी अशी निंदक कामं केलेली आहेत त्यांना केलेला कठोर उपदेश आहे. तर गाथेत असे पण अनेक अभंग आहेत. गाथेत 3 प्रकारचे अभंग आहेत, याशिवाय प्रसंगाचे अभंग वेगवेगळे आहेत. पण एक देवाशी संभाषण, एक चांगल्या माणसाशी संभाषण आणि तिसरं नाठाळ माणसाशी संभाषण. तर हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि म्हणूनच मी म्हटलं की गाथा आपण सहसा वाचत नाही. पण माझं तुम्हाला ही विनंती राहील की तुम्ही सगळे भारतात गेल्यावर काही करून गाथा विकत घ्या. तुम्हाला तर मराठी वाचता येतं, तुम्ही मराठी गाथा घ्यायला हरकत नाही आणि घ्या आणि वाचा. एकदा वाचायला सुरुवात केली तुम्हाला 2-3 वर्ष लागतील वाचायला, पण तुम्हाला कळेल की काय तुकाराम महाराज होते. हे तुकाराम महाराज आपण म्हणतो थोर होते, गाथा वाचल्यावर आपल्याला खरी त्याची कल्पना येईल किती थोर होते. आता तुम्हाला सांगतो, इतका अभंग आहे. सगळे संत म्हणतात नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. तर नामस्मरण म्हणजे नुसतं श्रीराम जय राम जय जय राम म्हणून आपल्याला काय तेवढं दिवसभर करणं शक्य नाही किंवा तेवढी मजा येत नाही.
तुकाराम महाराजांनी अभंग असा एक अभंग तर असा अनेक अभंग आहेत की ज्याच्यात देवाची नुसती नावं आहेत. एक अभंग असा आहे की त्या अभंग तुम्ही जर पाठ केला आणि म्हटला, त्याचं सुंदर गाणं पण आहे, तर 40 ते 45 नावं देवाची फक्त एका मागोमाग एक नावं, आणि असा तो अभंग तयार झाला. इफ यू जस्ट से नुसतं एक अभंग म्हटलं तर 45 वेळा नामस्मरण झालं. तो अभंग पण खूप फेमस आहे. मी सांगतो म्हणून दाखवतो बरं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाणुवा जी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायण चक्रधरा विश्वंभरा गरुडाध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना पद्मनाभा नारायण. कमलनयना सगळी देवाची नाव आहेत. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरी त्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा पद्मनाभा नारायण. आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण. शेवटचं नाव बाळकृष्ण. नंतर शेवटचे चरण असं आहे, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. माऊलींना पाठ आहे. माझ्या बरोबर म्हणतात त्या पण रायटर आहेत रामदास स्वामी. अच्छा अच्छा. तर ह्याचा आपण अर्थ एक वाचू आणि मग मी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले 2 चमत्कार सांगेन. तर हा अर्थ तर आपला थोडासा झाला आहे पहिला. आता तिसरा चरण आहे, बरवे करी सम